नमस्कार, मी संजय वैशंपायन KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराला मिळाला चांगला प्रतिसाद। विविध विभागांचे 169 अर्ज, त्यापैकी 90% जागेवरच निकाली। रत्नागिरीतील दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून होणार। काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांची पत्रकार परिषदेत माहिती। रत्नागिरी शिरगाव येथील रामभोळ घाटी मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन। सामाजिक उपक्रमाची राखली परंपरा। आणि मांडवी समुद्रकिनारी रंगला कुस्ती स्पर्धेचा थरार। मारुती बिरजे ठरला रत्नसिंधू केसरी किताबाचा मानकरी। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या जनता दरबारला चांगला प्रतिसाद मिळाला। विविध विभागांचे 169 अर्ज आले होते, त्यापैकी जवळपास 90% अर्जांचा दरबारातच जागेवर निकाल निघाला। अधिकारी सक्षमपणे काम करत असल्याबद्दल अधिकाऱ्यांचं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी कौतुक केलं। या जनता दरबारामधील प्रलंबित अर्जांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पाठपुरावा करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिल्या। या जनता दरबाराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास ताळके, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रश्न घेऊन येणाऱ्या जनतेसाठी जिल्हा प्रशासनानं तळमजल्यावर नोंदणी कक्ष, टोकन, दुसऱ्या मजल्यावर प्रतीक्षा कक्ष अशी सुविधा केली होती। तब्बल 3 ते 3.5 तास पालकमंत्री अधिकारी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बसून होते। भूसंपादन मोबदला, रस्ता डांबरीकरण, मजबूतीकरण, मुख्यमंत्री सडक योजना, खंडित वीज पुरवठा, पोल शिफ्ट, प्रधानमंत्री आवास योजना, जमिनींचे प्रश्न, BSNL टॉवर, वीज, नळपाणी, गृहनिर्माण सोसायट्या, माजी सैनिक या संदर्भातील नुकसान भरपाई देणे असे अनेक प्रश्न घेऊन जनता दरबारात आली होती। जागेवरच प्रश्नांचा निकाल लागल्यानं समाधानानं ती परतत होती। पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, या जनता दरबारामधील जवळपास सर्वच अर्जांचा निपटारा इथं झाला आहे, परंतु 169 अर्जांपैकी काही अर्ज प्रलंबित आहेत। त्या अर्जाबाबत संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पाठपुरावा करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असं सांगितलं। काँग्रेस पक्ष संघटनेत आता मोठे फेरबदल पाहायला मिळणार असून जिल्हाध्यक्ष निवडीची जुनी थेट नियुक्ती पद्धत आता इतिहास जमा झाली आहे। पक्षनेते राहुल गांधी यांच्या नवीन संकल्पनेनुसार आता नेत्यांच्या शिफारशीपेक्षा कार्यकर्त्यांच्या पसंतीला महत्त्व दिलं जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा 2 जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। है और
जैसा कि आपका कहना है कि जिम्मेदारी किसी को रिसेंटली ही मिली होगी, लेकिन जिसको भी जिम्मेदारी अभी तक यहाँ पे मिली थी या मिली है या मिली होगी, वो किसी प्रोसेस से नहीं मिली है। अब हमारी कांग्रेस पार्टी में खड़गे साहब की अध्यक्षता में और राहुल जी के आदेश से पूरे ही हिंदुस्तान में, ऑल ओवर इंडिया, फेजेस में संगठन सृजन अभियान हो रहा है, एक साथ नहीं हो सकता। सो ये मेरे ख्याल से अंतिम फेज है, जिसमें महाराष्ट्र रह गया था, महाराष्ट्र क्योंकि चुनाव थे पहले, तो अब महाराष्ट्र में संगठन सृजन अभियान चल रहा है, जिसमें कि जिले की कांग्रेस का अध्यक्ष कौन होगा इसका फैसला पार्टी करेगी, और पार्टी इसका फैसला किसी नेता के कहने से या किसी के सिफारिश से कहने से नहीं करना चाहती। पार्टी फैसला करेगी, जो जिले के वहाँ के आम कार्यकर्ता, जो जिले की कांग्रेसमैन, जो जिले का आवाम जिसको चाहता है, उसको जिले का अध्यक्ष का नेतृत्व दिया जाएगा। आप देख सकते हैं जिन प्रदेशों में संगठन सृजन अभियान हो गया, मैं 3 एग्जाम्पल देता हूँ। हिमाचल में इस अभियान के तहत एक छोटे से कार्यकर्ता को जिला अध्यक्ष बनाया गया, छोटे से आम कार्यकर्ता को, और उस आम कार्यकर्ता को इस राज्यसभा चुनाव में वहां से राज्यसभा भेज दिया गया। यह राहुल गांधी जी की सोच है। यह तो मैंने आपको नीचे से ऊपर की कड़ी बताई है, अब मैं आपको ऊपर से नीचे की बताता हूं। कांग्रेस के अंदर CWC से बड़ी कोई कमेटी नहीं है, कांग्रेस वर्किंग कमेटी। कांग्रेस वर्किंग कमेटी और कांग्रेस इलेक्शन कमेटी के मेंबर, सीनियर मेंबर, सीनियर मिनिस्टर, सीनियर MP को सीधे उठाकर उनके जिले का अध्यक्ष बना दिया गया। तो राहुल जी का ऐसा मानना है, कांग्रेस पार्टी को अगर मजबूत करना है, कांग्रेस पार्टी को ऊंचाई तक लेके जाना है, तो कांग्रेस पार्टी में जिला अध्यक्षों को मजबूत करना पड़ेगा। और आने वाले समय में संगठन सृजन अभियान जिला अध्यक्ष तक ही सीमित नहीं रहने वाला, ये ब्लॉक पे भी पहुंचेगा, ये मंडल पे भी पहुंचेगा, ये पंचायत और बूथ तक होगा। लेकिन इसकी एक शुरुआत करी गई है कि जिला का अध्यक्ष कौन होगा, ये किसी की नेता की सिफारिश या किसी की चाहत या किसी वजह से नहीं होकर, इसका फैसला और निर्णय उस जिले के कांग्रेस जन करें। ये उसकी शुरुआत है, ये उस जिला अध्यक्ष के पद के चुनाव का एक प्रोसेस है। या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्षा हौसनबानू खलिफे, जिल्ह्याचे विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष तसंच मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। फिर नेता तो नेता होता है, तो नेता गली का, मोहल्ले का, जिले का, प्रदेश का क्यों कहते हैं? आप उल्टा ये कहो, कांग्रेस पार्टी की क्या सोच है कि नेता कैसा होना चाहिए। आप और में कौन होते हैं कहने वाला गली का नेता? फिर तो ये भी सवाल आएगा, गली का नेता कैसा होना चाहिए, ब्लॉक का कैसा होना चाहिए, जिले का कैसा होना चाहिए? जी नहीं, कांग्रेस पार्टी की सोच है हमारा हर आम कार्यकर्ता, हमारा हर नेता, हमारा हर लीडर कैसा होना चाहिए। यहाँ कोई बाइफर्केशन नहीं है कि गली की क्वालिफिकेशन क्या और जिले की क्या और ब्लॉक की क्या और देश की क्या और प्रदेश की क्या, नहीं। राहुल गांधी जी की सोच है कांग्रेस में नेता तो होना ही नहीं चाहिए। कांग्रेस में हर आदमी, चाहे अपने आप को कितना ही बड़ा नेता क्यों ना मानता हो, वो एक मजबूत कार्यकर्ता कांग्रेस पार्टी का होना चाहिए। और वो ऐसा मजबूत कार्यकर्ता होना चाहिए जो हर गरीब के साथ उसकी हर दुख की घड़ी में, गांव के अंतिम छोर में, अंतिम ढाड़ी की अंतिम झोपड़ी में भी जाने का रात के 3 बजे जो दम रखता हो, ऐसा मजबूत कार्यकर्ता कांग्रेस पार्टी में हर गांव में, हर बस्ती में होना चाहिए। और वो जो कार्यकर्ता है उसको कांग्रेस पार्टी नेता समझती है, नेता मानती है। रामभोळघाटी मित्रमंडळ आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडलं। सामाजिक बांधिलकी जपत मंडळाकडून मागील अनेक वर्षापासून रक्तदानासारखे उपक्रम सातत्यानं राबवले जात असून यंदाही त्याच परंपरेला अनुसरून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं।
सध्या शासकीय रुग्णालयात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराचं विशेष महत्त्व होतं. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जाधववाडी येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ऋषिकेश जाधव, नरेंद्र जाधव, अक्षय जाधव, श्रीकृष्ण जाधव, वासुदेव ठीक, विजय जाधव, पद्माकर सोलकर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रज्जाक काझी उपस्थित होते. तसंच शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिलिंद बाणे, सदस्या स्नेहा भरणकर, जान्हवी कदम आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केलं. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचं महत्त्व अधोरेखित झालं. नमस्कार. आम्ही रांबोळघाटी मित्रमंडळ शिरगाव रत्नागिरी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेतो. आता सध्या रत्नागिरीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि दरवर्षीप्रमाणे असं करून आम्ही सामाजिक बांधिलकी या हिशोबाने आम्ही आता रक्तदान घेत आहोत. तर गेल्या वर्षी आमचं 35 ते 40 रक्त संकलन झालं होतं ह्याच्यामध्ये आणि ह्या वर्षी आमचा पण तसाच निर्धार आहे की 35 ते 40 रक्तदान व्हावं. त्यानुसार नागरिकांचा पण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि असेच पुढचं आणखीन जशी शासकीय रुग्णालयाला गरज पडेल त्यानुसार आम्ही करत जाणार आहोत. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार रत्नागिरींना अनुभवायला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागातून सहभागी झालेल्या नामांकित कुस्तीपटूंनी आपल्या दमदार खेळीनं उपस्थित कुस्तीप्रेमींची मनं जिंकली. मोफत आहे त्यात नको काटकसर, त्यात नको काटकसर. टाळ्या जोरात वाजवा. शाबास. सुंदर कला जंगडावाची पकड, फार जोरात. शाबास शाबास. कब्जा घेण्याचा सुंदर. अजून गुणांची कमाई नाही. परत एकदा कुस्ती समोर समोर लागते. शाबास. सुंदर ढाक. टांग दाबावर विजय पैलवानाचा हार्दिक हार्दिक संपली. छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे रुद्रा चव्हाण आणि या रत्नागिरीमध्ये राहणारी टाळे करा की टाळे. चप्पळ आहे तिकडून दिला दोघे पण चप्पळ आहे. सुंदर कुस्ती चितपट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला. दरम्यान 2 गुणांची कमाई आहे. पलक मुल्ला या विद्यार्थीनं 2 गुण. आयोजित केलेले आहे. चंदू वाजलेला आहे मैदानात. चंदूमध्ये काय असतो, आपल्या दंडात किती ताकद आहे. हा पक्की डावाला सुरुवात आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. अजून गुणांची कमाई नाही. लाल कॉस्ट्युम घातलेला सहयोग खासात रत्नागिरीचा पैलवान आणि निळा कॉस्ट्युम घातलेला संस्कार लटके हा चिपळूणचा. अशी कुस्ती समोर. ताबा अजून निश्चित नाही. कुस्ती ताकदीने युक्तीच्या जोरात खेळली जाते. ताकद नसेल जर कमी असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, RK डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काझी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजवीर भरत पवार हात वर करा. जरा कष्ट सर. मी विनंती करतो कुसाळकर गेल्या धाक मारण्याचा प्रयत्न होता. कुस्ती
डेंजर पोझिशनला दरम्यान 2 गुणांची कमाई. कब्जा मजबूत केलेला लाल कॉस्ट्युमना. शर्वरी संदीप मोहिते, स्निग्धा सचिन मोरे. स्पर्धेदरम्यान रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. कुस्तीपटूंच्या ताकदीच्या आणि कौशल्यपूर्ण डावपेचांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. मारुती बिरजे हा रत्नसिंधू केसरी किताबाचा मानकरी ठरला आणि त्याला मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा आणि बक्षीस देण्यात आलं. संग्राम आणि या रणसंग्रामाचा जी बाजी मारलेली आहे मारुती याने आणि रत्नसिंधू केसरी 2026 ला मानकरी ठरलेला आहे मारुती आणि दुसऱ्या मारुतीचा स्पर्धेचे सगळे आयोजक मात्र या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी राणे कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्यामुळे तसंच प्रेक्षकांचं आकर्षण ठरणारे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हेही अनुपस्थित राहिल्यानं उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. गावाचं नाव हप्ते तिथं चालतो. संपली बस, संपली कुस्ती. शिंदे तयारीत आहे का? तयारीत आहे. पुढे घेऊन बसा बाळानू. ए स्वरा चल पुढं. आईच्या चल पुढं. दरम्यान पंचांची विसर झालेली आहे. आखाड्यावरती कुस्तीला प्रारंभ. स्टार झाल्याबरोबर दोन्ही पैलवान आक्रमक व्हायला लागल्यात. अजून कोणाचं कंट्रोल नाही. दरम्यान 2 गुणांची ऍक्शन केलेल्या संपली कुस्ती. पंचांच्या निर्णयानुसार कुस्ती संपलेल्या. चला लाल कॉस्ट्यूम परिधान केलेले पैलवान. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराला मिळाला चांगला प्रतिसाद. विविध विभागांचे 169 अर्ज, त्यापैकी 90% जागेवरच निकाली. रत्नागिरीतील दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड थेट कार्यकर्त्यांमधून होणार. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांची पत्रकार परिषदेत माहिती. रत्नागिरी शिरगाव येथील रामभोळ घाटी मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन. सामाजिक उपक्रमाची राखली परंपरा. आणि मांडवी समुद्रकिनारी रंगला कुस्ती स्पर्धेचा थरार. मारुती बिरजे ठरला रत्नसिंधू केसरी किताबाचा मानकरी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.